Cancer Healer Center, a new beginning. अमित शहांकडून महाराजांचा एकेरी उल्लेख करत अवमान, त्यांचा कडेलोट करा. मुख्यमंत्र्यांनी शहांवर गुन्हा दाखल करायला हवा, संजय राऊतांचं वक्तव्य. अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेने रायगडावर आले होते. काही जण विपरीत घडवण्याच्या उद्देशानं मुद्दाम अपप्रचार करतात. संजय राऊतांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर. महायुतीमध्ये धुसफूस नाही, सारं काही खुशखुश आहे. शहांच्या भेटीवर शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदेंनी अर्थखात्याबाबत शहांकडे तक्रार केल्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण. एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर तासभर चर्चा. निधी वाटपाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. तुमच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शहांकडूनही शिंदेंना सकारात्मक प्रतिसाद. आपलं लक्ष बीएमसी. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य तर युटर्न घेणाऱ्यांना आणि यूज अँड थ्रो करणाऱ्यांना आता मुंबईकर फसणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. परप्रांतीय म्हणून फक्त उत्तर भारतीयांबरोबरच वाद होतो, कारण उत्तर भारतीय लोकांचे नेते नालायक आहेत. मनसेच्या अविनाश जाधव यांचं वक्तव्य. मनसेचं फ्रस्ट्रेशन आता सगळ्यांना दिसतंय. गुणरत्न सदावर्तेंनी मनसेला डिवचलं तर मी कोणत्याही भाषेमध्ये बोलणार, सदावर्तेंचं वक्तव्य. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये. सर्व ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते, तर काही कर्मठ ब्राह्मण फुलेंच्या विरोधात होते, छगन भुजबळांचं वक्तव्य. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार. गुंड निलेश घायवळवर धाराशिवमध्ये झालेल्या हल्ल्याचा दुसरा व्हिडिओ व्हायरल. घायवळ कुस्तीच्या फडावर आल्याचा राग मनामध्ये धरून केला होता हल्ला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला वरळी सी लिंकवर विद्युत रोषणाई. चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी येण्यास सुरुवात. उद्या आंबेडकर यांची 134वी जयंती. कोल्हापुरात अंबाबाईच्या रथोत्सवाला सुरुवात. रथोत्सव पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिर परिसरात भव्य रांगोळी आणि फुलांची आरास. रोहित शर्माला कॅप्टन करा. शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनाला आलेल्या नीता अंबानींकडे चाहत्याची विनंती, तर बाबा की मर्जी असं नीता अंबानींचं उत्तर. जुन्नर तालुक्यामधील अनेक गावांना अवकाळी पावसाचा फटका. अवकाळी पावसामुळे द्राक्ष आंबा बागांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट. गारपिटीमुळे अनेक भागातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. Cancer Healer Center, a new beginning.